शेतकरी मित्रांनो, पेरू पिकातील आणखी एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे निमॅटोड. निमॅटोड हा झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात अटॅक करतो. आता तो आपण एका झाडाचं मुळी उकरून पाहिलेली आहे. त्याच्यावरती पहा तुम्ही, तुम्हाला निमॅटोडच्या गाठी दिसत असतील. खोडाच्या जवळ या गाठींचा अटॅक मोठ्या प्रमाणात राहतो. तर ड्रिपरपासून लांबवरती पाहिलं असता, जिथं पाणी पडतं तिथं पाहिलं असतं आपण, तिथे या निमॅटोडच्या गाठी कमी प्रमाणात दिसतात. कारण जे औषध पडलेलं आहे, शक्यतो शेतकरी ही निमॅटोडचे औषध बऱ्यापैकी ड्रिपनं द्यायचा प्रयत्न करतात, वेळ वाचवण्यासाठी किंवा कष्ट वाचवण्यासाठी. त्यामुळे ड्रिपरजवळील मुळी क्लीन राहते, पण झाडाच्या खोडाजवळ किंवा बुडाजवळची मुळी याच्यावरती तो अटॅक कायम राहतो. त्यासाठी निमॅटोडचे औषध देताना शक्यतो करून ते आळवणीद्वारे किंवा झाडाच्या बुडामध्येच ओतले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आदल्या 1-2 दिवस अगोदर पूर्ण बेड गार करून घेणे आणि त्याच्यानंतर ते औषध बुडाजवळ ओतणे. मग ते कोणत्याही पद्धतीने तुम्ही ओतू शकता. त्याचा इफेक्टिव्ह रिझल्ट दिसून येईल. दुसरी गोष्ट म्हणजे नेमॅटोडची औषधं खूप आहेत मार्केटमध्ये. आपण कोणत्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीत तुम्ही वापरू शकता. त्याच्यासाठी काही स्पेशली असं रिकमेंडेशन नाही. हां, पण मार्केटमध्ये चालणारी औषधं आपण सांगणार आहोत, जे प्रभावी काम करतात. त्यामध्ये बायरचं वेलम प्राईम आहे. त्यानंतर बॅक्टेरियलमध्ये मायक्रोबॅक्स इंडियाचं नेमॅटोबॅक्स आहे किंवा स्वरूप ॲग्रो केमिकलचं त्रिनाश आहे. त्याच्यानंतर बेल ॲग्रोचं कॅन्डल रूट किंवा कॅन्डल नीम म्हणून येतं, ते आहे. तर तुम्ही योग्य त्या कंपनीचं औषध वापरून रिझल्ट घेऊ शकता.